माशाचा किमा बनवते आज उमा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकर वरती. तर परिस्थिती खूप खराब आहे. सकाळी सकाळी गेलेलो पेट्रोल पंपला आणि पेट्रोलच्या भावामध्ये आज तारीख 27 तरी आजपर्यंत काही फरक नाही. जो भाव होता तोच आहे. डिझेल मी भरत नाही. डिझेलचा 90 रुपये भाव आहे. आता तुम्हीच कमेंट करा वाढलाय की कमी झालाय तो. तर आलोय आज आपण फिश मार्केटमध्ये मस्त एक फेरफटका मारून आलो. मोठे मोठे स्क्विड म्हणजे नल मासे जे बोलतो आपण, अजूनपर्यंत तुम्ही छोटे छोटेच बघितले असतील, पण दिवाल्या गावामध्ये येत आहे तुम्हाला मोठे मोठे पण बघायला मिळतात. आज तेच घेऊन जाणार आहे आणि त्याचीच तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आत आल्या बघा किती किलोची आहे? 18 किलोची सुरमई आणि किलो भरचे पापलेट आहे नाही. किलोला फक्त 200 ग्राम कमी 800 ग्रामची पापलेट दिसतात बघा. बापरे. आणि चित्रताईने बघा काय किती जास्त असेल ना, 3 किलोचा कलेट मासा. तो कॅमेरानं नाहीये. किती आहे? 2 किलो 900 ग्राम. टोटल 3 किलोला 8 ग्राम कमी आहे बघा कलेट खापरी पापलेट. तर दीपाली ताई आहेत, त्यांच्याकडे बघा किती मोठे मोठे स्क्विड. किती किलोचा आणि आहे? 2 किलोचं स्क्विड मासं. छोटे मोठे स्क्विड तर भरपूर बघितलेत, पण स्क्विड बघा काही जाता ह्यानाला. अच्छा, मार्केटमधनं आणलं ना, भाऊच्या धक्क्यावरनं आणलेत तिने. आणि स्क्विड बघा कसलं. आणि पापलेट एकदम भारी क्वालिटीचे आहेत बघा. कलेट, पापलेट, कोलंबी सर्व. आता स्क्विड कसा साफ करायचा ते बघा. काय डोका करलास? पूर्ण स्किन काढता नाही. तर आज आपण काहीतरी स्क्विड किम्याची रेसिपी दाखवूया तुम्हाला. पण हे बघा कसा स्क्विड साफ करतात ते दिसतंय. तर या प्लास्टिक पण निघतं त्याच्यामध्ये, तो पण आपल्याला काढायचा आहे. आणि स्क्विड साफ करताना त्याची स्किन काढायची आहे पहिले. बघा झाला नाही साफ झाल्यावर तिची 2 तुकडं करायची. हे बघा, तो कटल फिश असते त्यान कवटी असते नाही. यान कवटी नसते. एकदम मस्त किमा दाखवूया आज तुम्हाला. कसा क्लीन करतात बघा स्क्विड. आता मार्केटमध्ये भरपूर जण विचारतात शिंगाल्याची अंडी कुठं मिळतील. तर हे बघा आज शुक्रवारी 27 तारीख ना, तेव्हा पण बघा आज दिवाला गावामध्ये तुम्हाला शिंगाल्याची अंडी मिळतात. या नक्की पाहिजे असतील तर मिळतील. नाही रविवारपर्यंत? रविवारपर्यंत पण असतील. हे बघा महिनाभर. अजून महिनाभर मिळतील असे सांगतात बघा. पावसाळ्यात जातात अंडी टाकायला. महिन्यापर्यंत भेटतील. हे बघा नक्की ट्राय करा, पण भारी लागते एकदम रेसिपी. अंडी दाखवली आणि अंड्यासाठी पण फोन आला आपल्याला. तर आपण शिंगाल्याची पण अंडी घेऊन चाललोय बघा. आणि सोबत सुकी मासली पण मागवली आपल्या मित्रांनी. जवला नाही, जवला, बोंबील, टेंगली, आंबार सर्व प्रकारचे मासे आहेत बघा. चला बाकीची मासली घेता झाला ना स्क्विड कापून. हे बघा कसा किमा स्क्विड नल माशाचा किमा तेच आज बघायला मिळणार आहे. मोठे मोठे नल पाहिजे असतील तर या दिवाल्या गावामध्ये दीपाली ताई आहेत. हे बघा किती मोठा नल दिसतोय तुम्हाला. जिथं आहे ना, हे बघा जिवंत एकरू पाहिजे असेल तर या नक्की. सर्व मासे वगैरे घेऊन आलो आणि आज सकाळी सकाळी डोश्याच्या तव्यावरती गरम डोसा देणार आहे उमा, है ना. तर आणखी महिनाभर त्या ताईने सांगितलं शिंगाल्याची कवटं मिळतील तुम्हाला. हे बघा शिंगाल्याची कवटं, स्क्विड माशाचा किमा आणि कोळंबी आहे ती, आणि भरपूर सारी सुकी मासली घेऊन आलोय. चला तर मस्त नाश्ता झालाय आणि उमा अंघोलीसाठी गेली. पण इकडे बघताय तुम्ही स्क्विड
नल माशाची किम्यासाठी जे आपण कटिंग करून आणलाय तो मासा. आणि 1 किलोसाठी किती कांदा घेतलास? 3 नाही, 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेत मस्त कापून. टमाटर किती? 2 ना? हा, 2 टमाटर घेतले. ते बघा स्क्विड माशाची तुम्हाला किमा दाखवतोय तुम्हाला. ऑक्टोपस किमा, स्क्विड किमा, त्यासाठी लागणारे साहित्य बघा. कांदा, टमाटर आणि हे कसली पेस्ट आहे? आलं लसूण पेस्ट. हा, 4 चमचे तेल घेतलंय आम्ही आणि त्याच्यामध्ये आता कांदा शिजवतोय. तर 1 किलोचा आपला मावरा आहे, तर 1 किलोच्या अंदाजाप्रमाणे तुम्हाला सांगतो मी काय काय साहित्य किती लागतील ते. जसा तुमचा मावरा असेल तसा तुम्ही कमी जास्त करा. हे बघा कांदा झाल्यावरती टमाटर पण टाका आणि चवीनुसार मीठ. कांदा आणि टोमॅटो शिजायला. हा, लवकर शिजण्यासाठी मीठ टाकलंय बघा. तर कांदा शिजत नव्हता प्रतिजीला, तर उमा आली आणि 2-3 पकाव जोक मारले तिने आणि स्वतःच हसत होती. आणि आता कांदा शिजलेला आहे बघा. शिजला ना? किती वेळ झाला तुम्ही शिजवतात? काय जोक मारलंस त्याला? पीजे पकाव जोक. कांदा पण शिजला आणि टमाटर पण शिजला बघा. कांदा टोमॅटोच्या नंतर मी तुम्हाला काय काय साहित्य लागते ते सांगते. इथे आहे टेचून घेतलेला लसूण आणि मिरची. ओके. आणि आपल्याकडे जे क्लाउड किचन मध्ये नेहमी स्टॉक असतात तो वाटण, ते आहे अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट. ते दाखवलं आम्ही सर्व. आणि कोकमचे बदले तुम्ही घ्यायचं चिंच, म्हणजे कोकम नसेल तर. ओके. आणि कोकम असेल तर कोकम ना? येस. आणि सर्व डिश मध्ये आपण बनवत असतात आगरी कोली मसाला. नक्कीच ऑर्डर करा. हे बघा पण तुम्ही टाकू शकता. येस. कलर बघा किती सुंदर आहे एकदम. तर नवीनच बनवलाय, 100 किलो बनवलाय, म्हणजे जास्तीत जास्त 5-6 आठवडा पण नाही झाला ना? आणि स्टॉक खतम. खतम म्हणजे हाय अजून बऱ्यापैकी, तर तुम्ही मागवू शकता. हे बघा. आणि आपल्याकडे आता गरम मसाला आणि हल्दीचे पण नवीन स्टॉक आलेला आहे. हल्दीचा पण स्टॉक नवीन मागवलाय, तर हळद पण तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि ठाण्यावरनं जे सर आहेत त्यांनी 1 किलो मागवला होता. आता पूर्ण त्यांच्या फॅमिलीसाठी त्यांनी मागवला, म्हणून मसाला आपला संपला. त्यांना एवढा आवडला, तर नक्की ऑर्डर करा. ओके. हा, तर झाला ना? कांदा शिजला ना? आता टाक मग. कांदा आणि टोमॅटो पण शिजून झालेला आहे. तर आपले जे टेचून घेतलेला लसूण आणि मिरची आहे ते पण टाका. आणि आपले जे वाटण आहे ते पण टाका. आता आपल्या बरेपैकी आहे म्हणून 2 चमचे टाकूया. तर 2 चमचे टाकूया. म्हणजे किमा आहे ना? किमा थोडं जाड जाडच खायला मजा येते ना? कुकर मध्ये तुम्हाला करायचं असेल तर ते प्रॉपर कुक करा, नाहीतर काय होणार माहितीये? रबरी होणार तो. त्याच्यापेक्षा आम्ही तर स्टीम मध्ये कुक करणार आहे ना. रबरी ओव्हर कुक झाला तर त्याची मजा जाते. तर एकदम स्पेसिफिक टाइम आहे, तोपर्यंतच कुक करा. ऑक्टोपस, स्क्विड किमा खायची मजा काहीतरी वेगळीच असते एकदम. तर मोठ्या मोठ्या माशाचा, माकुलचा, ऑक्टोपसचा किमा हवा असेल तरी पण बघा अशी तुम्ही रेसिपी ट्राय करू शकता आपल्या इकडची. याच्या सोबतच आपण शिजवायला हे सर्व मसाला शिजवत ठेवूया. तर आपण आपला आगरी कोळी मसाला पण टाकूया. वाटण वगैरे टाकला, आता आपला आगरी कोळी मसाला टाकूया. तर आपला मसाला एकदम झणझणीत आहे, तर जसा तुम्हाला तिखट हवा त्याप्रमाणे टाका. हे बघा. त्याच्यानंतर हल्दी ना? वाईवरनं मागवलेली हल्दी, स्पेशल वाईवरनं मागवलेला स्पेशल हल्दी. आणि आपला घरी बनवलेला गरम मसाला. सर्व काही होममेड आहे. तर लवकरात लवकर ऑर्डर करा. एकदम झालं ना? आता याला शिजवायचं आहे ना? आता याला मस्तपैकी शिजवून घेऊया आणि नंतर स्क्विड मासा टाकूया. नल माशाचा किमा बनवते आज उमा. तू काय बोललेला? अम्माचा काय तो रील सगळे जण कमेंट करत होता. काय खाल्लेला? डाएट वाली मम्मा झाली आता अम्मा. तसाच नल माशाचा किमा बनवते आता उमा. वा 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 वा. शिजवायला थोडा टायमाने आलोय आणि मसाला शिजलाय ना? तर बघा, तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला शिजवायचा आहे आणि त्याच्यानंतर स्क्विड टाकायचं आहे. स्क्विड किमा कोणी कोणी खाल्लाय नक्की कमेंट करा. याचं पण पाणी सुटेल, आपण थोडासा शिजवण्यासाठी गरम पाणी टाकूया. ओके. आधी हे मिक्स करून घ्या चांगल्या प्रमाणे. मसाल्यामध्ये मॅरिनेट करा. होऊ द्या. बघा कसा वाटतं ना? एकदम
भारी टेम्पटिंग. तर नक्की ट्राय करा. तुमच्या इकडे स्क्विड किंवा माकुल भेटत असेल ना तर नक्की ट्राय करा हा किमा. मॅरिनेट केल्यानंतर गरम 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 पाणी टाका. पाणी टाकूया. ओके, शिजायला आणि वाफेवरच त्याला शिजू दे. तरी किती टाइम शिजवायचा आता? 5-10 मिनिटं 5-10 नंतर मिनिटापर्यंत ना. चेक करूया. हा, तर आता 5-10 मिनिटानंतर आपण भेटूया. हा बघा, स्क्विड किमा. येस, आणि लास्टला आपण तो कोकम किंवा चिंच टाकूया आणि कोथिंबीर टाकून हो गार्निश. ओके, हो. तर झाल्यावर भेटूया. तर आणखी एक नवीन युनिक रेसिपी घेऊन आलोय. तर नक्की व्हिडिओला लाईक करा. लाईक करा. आणि आज पण शिंगाले कवटेचा ऑर्डर हाय बघ. हा, तर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. कारण माशांच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत राहतील आपल्या Yes. व्हिडिओ मधनं. आणि शिंगाल्याच्या कवटे पण पाहिजे असतील तर सांग. तर बरोबर 7 ते 8 मिनिटांमध्ये आलोय आपण. आणि बघा उकाला आलाय ना. मस्त उकाला आलाय. आणि आता बघूया आपण शिजलाय का नाही ना नवरा. हो, स्क्विड कसा झालाय, शिजलाय, ओव्हर च्युवी झालाय काय ते बघूया. तर नुकतंच खाऊन बघितलंय मी. एकदम सॉफ्ट आणि ज्युसी. तर एकदम च्युवी नाही वाटलं पाहिजे, काही नाही वाटलं पाहिजे. एकदम सॉफ्ट मेल्ट झाल्यासारखं झालं पाहिजे, ज्युसी ज्युसी. तसंच हा, वाटतं ना. आता बंद कर, झालं एकदम प्रॉपर. आणि आता आपल्याला थोडा चिंचचं पाणी टाकायचं आहे ना. हा, पण मावरा मस्त शिजलाय. हा, तर लक्ष ठेवा तुम्ही जेव्हा तुम्ही कुक करताय तेव्हा 5 मिनिटामध्ये 6 मिनिटामध्ये एक राऊंड मारा आणि शिजलाय का नाही बघा. ओके, कलर पण एकदम सुंदर आलेला आहे ना. हा, आणि मसाला वापरताय तर कलर बघा कसा येतोय ना. येस. चल, झालं ना आता सर्व. हा, तर धन्यवाद आणखी नवीन काहीतरी रेसिपी दाखवण्यासाठी. सिंपल हा, सिंपल एकदम मस्त रेसिपी दाखवण्यासाठी. तर आता आपण टेस्ट करायला भेटूया. आणि ज्यांनी कोणी स्क्विड ट्राय नाही केला अजूनपर्यंत त्यांनी असा किमा खाऊन बघा, आवडेल तुम्हाला. भरपूर सारे डिशेस आहेत, स्क्विड रिंग वगैरे पण बनवू शकता, पण तुम्ही पहिले किमा खाऊन बघा, आवडेल. ओके, तर आता जेवणावरती भेटूया. मग ठाण्याची ऑर्डर गेली ना किमा. हो, खाण्याची ऑर्डर गेलेली आहे आणि आपल्या सुरमई आता गॅसवर बनते. तर मी इकडे आहे ते अगारोचा राईस कुकर आहे आपल्याकडे, इलेक्ट्रिक कुकर. त्याच्यात मी राईस बनवते. तर आता सिलेंडरची पण प्रॉब्लेम चालू आहे. तर तुम्हाला अगारोचं स्टीम कुकर घेतलं तर याच्यात तुम्ही डाल बनवू शकतात, राईस बनवू शकतात, कुक्ड व्हेजिटेबल्स, स्टीम व्हेजिटेबल्स, खूप काय आहे ते तुम्ही इथे याच्यात प्रिपेअर करू शकता. आणि सकाळी अंडा पण बॉईल केला, अंडा पण बॉईल करू शकतात. खूप काय ऑप्शन आहे. सिलेंडरचा प्रॉब्लेम असेल तर आता इलेक्ट्रिक कुकर अगारोचा तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि व्हाईट राईस, स्टीम, भरपूर काही. किंवा जर तुम्हाला एखादी वस्तू गरम ठेवायची असेल तर ती पण ठेवू शकता. तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की ऑर्डर करा अगारोचा इलेक्ट्रिक कुकर. तर या मंडळी स्क्विड किम्या सोबत जेवायला. स्क्विड किमा लाजवाब. म्हणजे एक आगळी वेगळी डिश आपल्या चिकन आणि मटन पासून. जर तुम्ही चिकन मटन खाताय तर त्यापेक्षा काहीतरी सी फूड मध्ये फ्लेवरफुल खायचं असेल तर नक्की ट्राय करा. ज्युसी एकदम सॉफ्ट किमा. भारी झालाय, एकदम भारी झालाय. हा, आणि जसं आपण मध्ये मध्ये चेक केलं ना त्यासाठी एकदम चिववी नाही वाटत. मस्त जेवढा पाहिजे तेवढा परफेक्टली कुक झालाय. आणि चव थोडीशी गोड आहे आणि समुद्राचा काहीतरी अलग फ्लेवर आहे, पण आपल्या मसाल्यांमध्ये मस्त मुरलाय तो आणि झणझणीत झालाय. आवडला मला. तर तुम्ही जाताय मार्केटमध्ये आणि असे मोठे मोठे स्क्विड दिसतात तुम्हाला तर त्यावर नक्की घेऊन या आणि असे छोटे 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 पीस करून तुम्ही अशा प्रकारे किमा बनवू शकता. तर प्रॉपर क्वांटिटी आणि कांदा किती वापरला पाहिजे, बटाटा किती वापरला पाहिजे, तेल किती वापरला पाहिजे ते पण आपण दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर ओव्हरऑल रेसिपी आणि आमचा जो प्रयत्न होता नवीन मासे दाखवण्याचा, माहिती देण्याचा, जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केला तर तोही करा. तर या सर्वांनी स्क्विड माशाचा किमा खायला विथ सुरमई करी. धन्यवाद उमा आणि धन्यवाद प्रचिती. बाय.